हॅलो फ्रेंड्स, SM अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण SOC 223 भारतीय समाज या विषयाचा गृहपाठाचे प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत। व्हिडिओमध्ये बराच गॅप पडलाय, ठीक आहे। आता बघा, पहिला प्रश्न आहे, हिंदू विवाहाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। आपल्याला माहिती आहे हिंदू विवाह पद्धती, जे आपण प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू झाला की लग्न कार्य बघतो। त्यामध्ये विवाह करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या करण्याचे कारण काय आहेत, ते विधी का करतात, हे आपल्याला थोडक्यात माहिती आहे, पण ते तुम्हाला प्रॉपरली मांडता आलं पाहिजे, ठीक आहे। आणि ह्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना कोणत्या पद्धतीने मांडणी करायची आहे, पेपरची आखणी कशी करायची आहे, समास किती सोडायचं आहे, याबाबत जो पहिला व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा, जेणेकरून तुम्हाला ही उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील। आता आपण प्रस्तावना लिहायची आधी भारतीय समाजात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारधी, बौद्ध, जैन अशा विविध धर्माच्या लोकांचा समावेश आहे। आणि या प्रत्येक धर्माचा विवाह संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांचे विधी, विवाहाप्रसंगी होणारी देवघेव यामध्ये आपल्याला वेगळेपणा आढळून येतो, ठीक आहे। हिंदूंमध्ये विवाह एक संस्कार मानला जातो। संस्कार म्हणजे काय, तर व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी विशिष्ट वातावरणात केले जाणारे धार्मिक विधी होय। जर तुम्हाला संस्कार म्हणजे काय विचारलं तर हे लक्षात आलं पाहिजे, किंवा संस्कार ही एक धार्मिक विधी आहे हे तुम्हाला जर स्पष्ट करा असं म्हणलं तर आधी संस्कार म्हणजे काय हे समजलं पाहिजे। संस्कार म्हणजे काय, तर व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी 3 गोष्टींचा समावेश आहे, शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, विशिष्ट वातावरणात केले जाणारे धार्मिक विधी होय। आता हिंदू विवाहाची वैशिष्ट्ये काय आहेत, धर्म, प्रजा व रती ही 3 प्रमुख उद्दिष्टे हिंदू विवाहाची आहेत, पण वैशिष्ट्ये काय आहेत, तर धर्म। आता बघा, धर्म म्हणजे काय, तर पार पाडायची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या। धर्म म्हणजे विवाहित व्यक्तीची इतरांच्या संदर्भात म्हणजे कोण, तर कुटुंबात जे इतर लोक असणार आहेत त्यांच्या संबंधात पार पाडण्याची कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या। प्रजा म्हणजे प्रजोत्पादन, समाज सातत्य राहण्यासाठी समाजमान्य मार्गाने विवाहाद्वारे प्रजोत्पादनास अनुमती दिली जाते। रती म्हणजे काय, तर कामवासनेची पूर्ती, विवाहामुळे पती पत्नी यांना विशिष्ट दर्जा मिळतो व संबंधांना समाज मान्यता मिळते। विवाहप्रसंगी केले जाणारे धार्मिक विधी हे सुद्धा एक हिंदू विवाहाचं वैशिष्ट्य आहे। या विधीमध्ये ईश्वराच्या साक्षीने वधूवर धर्मपालनासाठी परस्परांचा स्वीकार करतात आणि या प्रसंगी कन्यादान, सप्तपदी, पाणीग्रहण इत्यादी विधी केले जातात। बरोबर आहे, हे सर्व आपल्याला माहीत आहे, फक्त ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे। याच्यामध्ये खूप काही वेगळं उत्तर आहे असं काही नाही, फक्त प्रत्येक शब्द आपल्याला व्यवस्थित लिहायचा आहे। विवाह प्रसंगी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना आधार आहे, कुठला, तर धार्मिक आधार आहे, ओके। आता बघा, विवाह हे अतूट बंधन म्हणून मानलं जातं, तर विवाहगाठ ही ईश्वराने बांधलेली आहे, आणि किंवा असं म्हणलं जातं की ज्याच्या जोडी ही स्वर्गातून बनलेली असते, ह्या ज्या कल्पना आहेत त्या हिंदू धर्माच्या विवाह पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत। पती पत्नी आपल्या इच्छेनुसार हे विवाह संबंध तोडू शकत नाहीत आणि आपल्या समाजामध्ये घटस्फोटास सहजपणे मान्यताही मिळत नाही, ठीक आहे। आणि गृहस्थाश्रमात प्रवेश, लग्न झालं म्हणजे तुम्ही जे आश्रमावस्था आहेत त्यातली एक जी गृहस्थाश्रमावस्था आहे त्यामध्ये प्रवेश केला जातो। विवाहानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश होतो। एक संसारी व्यक्ती म्हणून विविध ऋणे फेडावी लागतात, ठीक आहे। एकंदरीत हिंदू विवाहात त्याला धार्मिक दर्जा आहे आणि त्यामुळे काय होतं, समाज स्वास्थ्य टिकवण्यासाठी मदत होते। लक्षात आलं, इथे काही तुम्हाला विशिष्ट असं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता भासत नाही। या पद्धतीने तुम्हाला टू द पॉईंट उत्तर लिहिणं गरजेचं आहे, तरच तुम्ही याचं व्यवस्थित मार्क तुम्हाला मिळू शकणार आहेत। आता दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न आहे, आदिवासींच्या आर्थिक जीवनातील बदलावर
5 ओळी लिहा. आता पहिल्यांदा आपल्याला माहीत असलं पाहिजे आदिवासी म्हणजे काय. आदिवासी, आदी म्हणजे आधी, वास म्हणजे आधीपासून एखाद्या ठिकाणी राहणारे व्यक्ती. आता आपण आदिवासी जनरली कोणाला म्हणतो, डोंगर दऱ्या कपाऱ्यांमध्ये जे लोक राहतात, जे पूर्वापार राहत आलेले आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आलेले आहेत, त्यांना आपण आदिवासी म्हणतो. ज्यांचा सामाजिकदृष्ट्या विकास झालेला नसतो, आर्थिकदृष्ट्या विकास झालेला नसतो, ते आपल्या तुलनेमध्ये म्हणजे नागरी संस्कृतीच्या तुलनेने मागासलेले असतात. तर आदिवासींचे आर्थिक जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असतं. तिथे कुठल्याही प्रकारचं आपल्यासारखं वस्तू म्हणजे जसं फ्रीज, टी व्ही अशा इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा समावेश नाही, किंवा वेगळ्या ज्या विकसित अवस्थेतल्या गोष्टी आहेत त्या तिथं मिळत नाहीत. बहुतांशी आदिवासी डोंगर समुदाय डोंगर दऱ्यात वसलेला आहे आणि आदिवासींच्या गरजा ह्या मर्यादित आहे. त्यामुळे ते उपभोगासाठी उत्पादनाची साधने सहज उत्पन्न म्हणजे निसर्गातून मिळतील त्याचाच वापर करतात आणि आपल्या आर्थिक गरजा भागवतात. सध्या काळात आदिवासींच्या आर्थिक जीवनात बदल होत आहेत. आधी त्या पद्धतीने होतं, पण सध्या बदल होतो आहे आणि वस्तू विनिमयाकडून बाजार व्यवस्थेकडे त्यांचे आर्थिक जीवन संक्रमित होत आहे. या पद्धतीने तुम्हाला प्रस्तावना लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला लिहायचं आहे आदिवासींच्या आर्थिक जीवनातील जे बदल झालेले आहेत त्यांचं विभाजन 7 भागांमध्ये केलेलं आहे आणि ते बदल कसे आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. खाद्य संकलन व शिकारी व्यवस्था. सुरुवातीला लोक काय करायचे, आदिवासी फक्त अन्नाची गरज भागवण्यासाठी फळे कंदमुळे गोळा करायचे, शिकार करायचे आणि पोट भागवायचे. पण आता तसं आहे का? नाही. तर ते त्याच्यावर काय होतात, फळे कंदमुळे याच्यावर प्रोसेसिंग करतात आणि त्याच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतात आणि ते मार्केटमध्ये विकतात. स्थानांतरित शेती. आता स्थानांतरित शेती म्हणजे काय, एका ठिकाणी शेती केली, काही काळाने ती जमिनीची उत्पादक क्षमता कमी झाली की दुसऱ्या ठिकाणी शेती केली जायची. ठीक आहे, आपण आता तसं झालं आहे का? नाही. तर एकाच ठिकाणी ते शेती करायला लागलेत आणि त्या ठिकाणी खताचा वापर करून त्या जमिनीची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न आदिवासी लोक करत आहेत, ज्यामध्ये सरकारसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना मदत करतं आणि वेगवेगळ्या सबसिडीज मिळतात. स्थायी शेती. एकाच भूभागावर सातत्याने सखोल लागवडीच्या शेती पद्धतीला स्थायी शेती म्हणतात. प्रगत समाजाशी संपर्क, शासकीय योजना, त्यातून मिळणारे शिक्षण, प्रशिक्षण याद्वारे आदिवासी स्थायी शेती करू लागले आहेत. स्थानांतरित शेती सोडून ते आता स्थायी शेतीकडे वळलेले आहेत. कारागीर. आदिवासी आर्थिक जीवनात कारागिरांचा एक वर्ग आहे. हे कारागीर बांबूपासून टोपल्या, चटया, शोभेच्या वस्तू तयार करतात आणि ह्या कारागिरांनी उत्पादित केलेल्या वस्तू त्यांच्या गरजा भागविण्यासाठी त्याचबरोबर इतर आदिवासी आणि प्रगत समाजाशी संपर्क निर्माण होतो. म्हणजे काय, तर आदिवासींनी जे काही वस्तू बनवलेल्या आहेत, कलाकुसरीच्या वस्तू आहेत, टोपल्या आहेत, झाडू आहेत, ते शहरांमध्ये किंवा गावामध्ये आणून विकली जातात. त्यामुळे त्यांचा संपर्क वेगळ्या समाजाशी येतो आणि त्यांच्यामध्ये बदल घडू लागलेला आहे. पशुपालक. पशुपालक म्हणजे काय, तर गाई म्हशीचे पालन करणारे. ते पशुपालकांचं जीवन आधी काय होतं, भटकत जायचे ते, पण आता ते स्थायी असतात. ते एकाच ठिकाणी राहतात, तिथेच गाई म्हशी पाळतात, तिथे दूध वगैरे काढतात आणि त्याच्यावरून काय होतं, त्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकून ते अर्थार्जन करत आहेत. लोककलाकार. आदिवासींमध्ये जसे कारागीर आहेत तसेच लोककलाकारसुद्धा आहेत आणि ते आपला उदरनिर्वाह म्हणजेच काय, पोटापाण्याचा जो प्रश्न आहे तो कलेचे प्रदर्शन करून सोडवतात. श्रमिक. आदिवासींमध्ये काय आहे, श्रमिक म्हणजे काय, कामगार जे काम करतात, शारीरिक कष्ट करतात, त्यांना आपण काय म्हणतो, श्रमिक म्हणतो. आदिवासींमध्ये औद्योगिक श्रमिकांचा वर्ग नव्याने निर्माण झाला आहे. नव्याने निर्माण झाला आहे असं का म्हणलं जातं, तर बघा वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डर वगैरे जे आहेत, बिल्डिंग बांधण्यासाठी वगैरे लोक जे काम करायला येतात ते सर्व
बहुतांश लोक आदिवासी समाजातले आणले म्हणजे तिथे कामगार आपल्याला मिळतात, जेणेकरून त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःला फक्त डोंगर दऱ्यामध्येच न ठेवता अर्थार्जनासाठी औद्योगिक ह्याच्यामध्ये समाजामध्ये स्वतःला सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आदिवासींच्या आर्थिक जीवनात या प्रकारे महत्त्वपूर्ण परिवर्तन होत आहे आणि हे परिवर्तन समाजाच्या संपर्कात आल्याने आणि शासकीय योजना कार्यान्वित झाल्याने होत आहे. शासनसुद्धा यांचा विकास व्हावा, प्रगती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न करतो. ठीक आहे, आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. बघा, मी इथं लिहिलेलं आणि तोंडी जे सांगितलेलं आहे ते ॲडिशनल आहे. ठीक आहे, त्यातला तुम्ही व्यवस्थितरित्या मांडणी करायची आहे, जेणेकरून तुम्हाला इतरांपेक्षा छान पद्धतीने उत्तर लिहिणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवणं. 20 पैकी कमीत कमी तुम्हाला 18 मार्क तरी यावेत, या पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फक्त स्क्रीनशॉट काढलं आणि उत्तर लिहिलं असं करू नका. तुम्हाला जर योग्य पद्धतीने समजून घ्यायचं असेल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला ऐकणं आणि जे लिहून दिलेलं आहे त्याची तुलना करणं आणि तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये मांडणं गरजेचं आहे. तिसरा प्रश्न बघूया. ग्रामीण अर्थव्यवस्था अविकसित का आहे? विकसित आणि अविकसित हे अर्थव्यवस्थेचे जे प्रकार आहेत ते अविकसित म्हणजे काय? विकास न झालेली अर्थव्यवस्था. शहरात बघितलं आणि खेड्यात बघितलं तर घरं कसे असतात, शहरातली लोक गाड्यांनी फिरतात, ग्रामीण भागातली लोक कशी फिरतात, शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक मास मीडिया यांचा कसा वावर असतो आणि खेड्यामध्ये काय कसा असतो, ह्या सर्व गोष्टींचा तुम्हाला आढावा आहे. ठीक आहे, त्याचाच आधार घेऊन तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. यासाठी विशेष असं काहीही वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे. भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेती हा केंद्रबिंदू आहे. बरोबर आहे, ग्रामीण भागामध्ये शेतीवरच जास्त लोक अवलंबून असतात. भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था ही शेती आधारित असली तरी पर्यावरण, भारतीय संस्कृती, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, संपत्तीची वाटणी, नियोजन, उदारीकरण, जागतिकीकरण यांच्या प्रभावाने गुंतागुंतीची बनली आहे. फक्त शेतीवरच राहिली नाही तर या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थासुद्धा गुंतागुंतीची झालेली आहे, हे आपण प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. आता बघूया, ग्रामीण अर्थव्यवस्था अविकसित आहे त्याची कारणे काय आहेत. खेड्यातील अधिकाधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून असते. म्हणजे काय होतं, शेतीतून जे उत्पन्न मिळालं त्याची विभागणी अनेक लोकांमध्ये होते आणि उत्पन्न कमी प्रमाणात मिळतं, त्यामुळे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या कमी प्रमाणात आपण खरेदी करू शकतो. दरडोई अल्प उत्पन्न होतं, प्रत्येकाच्या वाट्याला उत्पन्न कमी येतं. जमिनीचे प्रमाण व जमिनीची कमी उत्पादकता. आता बघा, एखाद्या व्यक्तीला 100 एकर शेत आहे. ठीक आहे, त्याला 2 मुलं झाली तर 50-50 झालं आणि त्या मुलांना परत 2-2 मुलं झाली तर 25-25 एकर. म्हणजे या पद्धतीने आपल्या जमिनीचं काय झालेलं आहे, वाटणी झालेली आहे, विभाजीकरण झालेलं आहे. त्यामुळे जमिनीचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे तुकडाच जमिनीचा कमी असेल तर त्यातून उत्पादन काढण्यासाठी सुद्धा लोक जास्त कष्ट घेत नाहीत, येईल तेवढं येईल म्हणतात. त्यामुळे उत्पादकतासुद्धा कमी झालेली आहे. शेतीच्या सुधारणेसाठी भांडवलाची कमतरता आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. ठीक आहे, त्यामुळे भांडवलाची कमतरता होते आणि त्यामध्ये जे प्रयोग करायचे असतात शेतकऱ्यांना ते करू शकत नाही. ग्रामीण लोकसंख्येचे शिक्षण व गुणवत्ता असमाधानकारक आहे. खेड्यातली लोक बघा शिक्षणाकडे भर देत नाहीत. आधी होतं, आता बऱ्यापैकी आपण लक्ष देतो, आपणही खेड्यातलेच आहोत. ग्रामीण लोकसंख्येचं शिक्षण आणि गुणवत्ता म्हणजे जे शिक्षण आणि गुणवत्ता शहरामध्ये विशेष दर्जाची दिली जाते ती खेड्यामध्ये आपल्याला मिळत नाही. तंत्रज्ञान, वाहतूक व दळणवळणाच्या सोयींचा अभाव. तंत्रज्ञानाचा तर अभावच आहे, पण वाहतूक आणि दळणवळणाच्या सोयीचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी जर भाजीपाल्याचं उत्पादन काढलं, जर रोड व्यवस्थित नसतील तर तो वेळेत मार्केटमध्ये भाजीपाला आणू शकणार नाही आणि ते सडण्याचं, खराब होण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे मालाचा दर्जा घसरतो आणि मिळणारा जो किंमत आहे ती सुद्धा कमी होते. बाजारविषयक सोयींचे अत्यल्प किंवा असमाधानकारक प्रमाण.
बाजाराविषयी किंवा बाजारात जे रेट चालू आहेत त्याविषयी, किंवा आपण अजून कुठे विकू शकतो माल, किंवा त्याचा दर्जा स्टँडर्ड ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपल्या शेतकऱ्यांना ज्ञान नसतं. त्यामुळे सुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्था अविकसित आढळते. प्रतिकूल लहरी हवामान, जे आपल्याला माहिती आहे, जे पावसाचं प्रमाण आहे ते कधी जास्त कधी कमी पडतं, त्यामुळे सुद्धा आपण उत्पादनामध्ये आपल्या परिणाम होतो. यासारख्या विविध घटकांच्या प्रभावाने भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्था अविकसित असल्याचे आपल्याला दिसून येते. लक्षात आलेलं आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. आधुनिक शहरी अर्थव्यवस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती? आधीच्या प्रश्नात काय होतं? ग्रामीण अर्थव्यवस्था अविकसित काय आहे? आपल्याला माहिती आहे प्रश्नांची उत्तरामध्ये आपण बघितलं की अविकसित काय आहे, का आहे. आता आपल्याला इथं दुसरा प्रश्न विचारला आहे, शहरी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? जी कमतरता आपल्याला ग्रामीण अर्थव्यवस्थेत जाणवते त्याचे पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत ते म्हणजे काय आहेत? शहरी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. शहरी अर्थव्यवस्था म्हणजे शहरातील वस्तू व सेवा यांचे उत्पादन, वितरण, विनिमय आदी आर्थिक क्रियांचे संबंधांचे नियोजन, संघटन करणारी, त्यांचे संतुलन राखणारी व्यवस्था होय. आधी शहरी अर्थव्यवस्था म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. शहरामध्ये काय होतं? वस्तू आणि सेवा. वस्तू म्हणजे काय? ज्या काही वस्तू आहेत ज्या उत्पादन आपण करू शकतो, ज्या आपल्या डोळ्यांना दिसतात, त्या घेतल्यानंतर आपण त्याच्या बदल्यात पैसे देतो. पण सेवा म्हणजे काय? जसं की एखाद्याने तुम्हाला रिक्षातनं एखाद्या दुसऱ्या ठिकाणी सोडलं म्हणजे काय झाली? त्यांनी सेवा दिली. डॉक्टर आहेत, ठीक आहे, हे जे गोष्टी आहेत त्याला आपण सेवा म्हणतो. यांचं काय करतो आपण? उत्पादन करतो. वितरण करतो म्हणजे काय? त्या घटकापर्यंत ते पोहोचवतो. विनिमय म्हणजे काय? जे काही सेवा किंवा वस्तू आपण देतो त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेतले जातात, ठीक आहे. या आर्थिक क्रियांचे आणि यांच्या संबंधांचे नियोजन, याचं संघटन करणारे आणि संतुलन राखणारी व्यवस्था म्हणजे काय आहे? अर्थव्यवस्था आहे, ठीक आहे. आधुनिक शहरी अर्थव्यवस्थे वैशिष्ट्ये कोणती? तर उद्योग व सेवांवर आधारित. बघा इथं उद्योग आणि सेवा ह्या दोन घटक आहेत. उद्योग म्हणजे काय? कारखाने ज्याच्यामध्ये वस्तूंची निर्मिती होते, आणि सेवा म्हणजे डॉक्टर, इंजिनियर्स, वेगवेगळे शास्त्रज्ञ, हे जे घटक येतात ते सेवांमध्ये येतात. किंवा सॉफ्टवेअरचे स्किल्स, अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान व पद्धती. उत्पादन करण्यासाठी अत्याधुनिक उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. श्रमविभाजन. बघा श्रमविभाजन म्हणजे काय? एखादा नोकरदार वर्ग फक्त आहे कंपनीत नेमलेला एखाद्या कारखान्यात, तो काय करतो? फक्त आर्थिक गणित मांडतो. दुसरा जो आहे फक्त ते जे काही वस्तू विकल्या त्याची जमा ठेवतो, किंवा किती गेला माल, किती आला याचे लेख हिशोब ठेवतो. काही घटक असतात जे फक्त कारखान्यामध्ये काम करून वस्तूची निर्मिती करतात. काही जे असतात फक्त त्या वस्तूचे डिझाईन्स बनवतात. म्हणजे इथं काय झालेलं आहे? श्रमविभाजन झालेलं आहे. म्हणजे एका व्यक्तीने एक काम करावं, त्याला दुसऱ्या कामामध्ये तेच काम दुसऱ्यांनी करण्याची आवश्यकता नाही, ठीक आहे. विशेषीकरण. विशेषीकरण म्हणजे काय? विशिष्ट काम करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचं स्किल डेव्हलप करणं आणि ती वस्तू चांगल्यात चांगल्या पद्धतीने कशी उत्पादन करता येतं त्यासाठी प्रयत्न केले जातात, त्याला आपण तो विशेषीकरण. बाजारपेठेसाठी किंवा नफ्यासाठी उत्पादन केलं जातं. आता एखादी वस्तू जर बाजारात आली, समजा एखादा हा पेन आहे, ठीक आहे, ह्या पेन जर स्मूथली चालत नाही तर आपण काय विचार करतो? स्मूथ चालणारी पेन कुठली आहे? म्हणजे त्या मार्केटमध्ये जी स्मूथ चालणारी पेन आहे ती आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करतो. त्यानुसार उत्पादक काय करत असतात? बाजारपेठेत कुठल्या गोष्टीला मागणी आहे, कुठल्या गोष्टीतनं आपल्याला नफा मिळू शकतो त्याचा विचार करून उत्पादन केलं जातं. गतिमान औद्योगिकरण. गतिमान म्हणजे काय? फास्ट, वेगाने होणारं औद्योगिकरण, उद्योगांचा विकास. बाजारपेठांचा मोठा विस्तार. बाजारपेठा जर शहरी भागातल्या बघितल्या तर त्या खूप मोठ्या आपल्याला दिसून येतात. वस्तू दैवतवाद. वस्तूलाच महत्त्व दिलं जातं. वस्तू चांगली विकली जाईल, वस्तूची गुणवत्ता कमी, वस्तू विकली जाणार नाही. वेगवान नागरीकरण. शहरांचा विकास बघा मोठ्या प्रमाणात होत आहे, शहराचं विस्तारीकरण होत आहे, म्हणजे वेगवान नागरीकरण होत आहे. व्यावसायिक गतिमत्व म्हणजे काय आहे? व्यवसायांचं
वेगवेगळ्या व्यवसायांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. ठीक आहे, ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. आता ही जी वैशिष्ट्ये आपण सांगितलेली आहेत त्याचं या पद्धतीने तुम्हाला याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. फक्त तेवढंच लिहिलं आणि सोडलं असं चालणार नाही. उद्योग व सेवावर आधारित अर्थव्यवस्था म्हणजे काय? शहरात मोठ्या प्रमाणात उद्योगांचा विकास झाला, त्यामुळे उद्योग व त्यासाठी आवश्यक सेवांचा पुरवठा यावर शहरी अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा आहे. आणि त्यामुळे काय झालं? वेगवेगळे कारखाने आले, सिनेमा, वैद्यकीय सेवा यांचा विकास झाले. श्रम विभागन म्हणजे काय? कौशल्य आधारित कामगार आणि इतर कामगार यांच्यामध्ये श्रमाची विभागणी झालेली आहे. विशेषीकरण म्हणजे काय? विशेषीकरणाने भूमिका म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीनं काय काम करावं त्याला काय म्हणतो आपण? भूमिका त्या व्यक्तीचं पार पाडणं. त्याचं काय झालं? स्तरीकरण वाढलं. उच्च ज्ञान असलेले, कौशल्य असलेले भूमिधारक उत्पन्न प्रक्रियेत अधिकार घेऊन समन्वय संगती राखण्याचा प्रयत्न करत असतात. बाजारपेठांचा मोठा विस्तार झालेला आहे, त्यामुळे काय झालेले? बाजारपेठांचं स्वरूपही जटिल किंवा गुंतागुंतीचं झालेलं आहे. आणि कारखान्यामध्ये नफ्यासाठी उत्पादन केलं जातं आणि जे उत्पादन झालेलं आहे ते व्यापक प्रमाणामध्ये बाजारपेठेमध्ये आणलं जातं. गतिमान औद्योगिकरणाच्या माध्यमातून भारताला आर्थिक स्वावलंबन प्राप्त होईल, रोजगार वाढेल, आर्थिक विकासाचा वेग व जीवनमान यात वाढ होईल. व्यावसायिक गतिमत्व शहरात विशिष्ट व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, ज्ञान याद्वारे प्राप्त करावी लागते. कोणत्याही जाती धर्माची व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान, प्रशिक्षण प्राप्त करून कोणताही व्यवसाय स्वीकारण्याचा मोकळेपणा म्हणजे गतिमत्व. लक्षात आलं? या पद्धतीने तुम्हाला या पॉईंट्सचं म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं आहे. आता अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान व पद्धती. इथे तुम्हाला यंत्राचा वापर केला जातो, त्यामुळे वेगाने उत्पादन वाढतं, कमी कष्टामध्ये जास्त वस्तूंचं उत्पादन करता येतं. हे लिहायचे. वेगवान नागरीकरण. खेड्यातून शहराकडे लोक येतात नोकरीच्या शोधामध्ये, त्यामुळे शहरातली लोकसंख्या वाढली, त्यामुळे राहण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे शहराचा विस्तार वाढत गेलेला आहे. वस्तुदैवतवाद. शहरात वस्तूंचे उत्पादन व उपभोगामागे परंपरा, रूढी, जाती, धर्म आदी घटक महत्त्वाचे नसतात. लक्षात घ्या, ज्या गोष्टीचं स्वरूप चांगलं आहे, जी उपयोगाची आहे, गरज भागवते अशी गोष्ट लगेच शहरामध्ये विकली जाते. आपल्या विविध स्वरूपी गरजा भागविणे आणि सहजपणाने त्या भागवता याव्यात म्हणून तशा वस्तू, यंत्रे, उपकरणे, साधने खरेदी करणे हे शहरात आवश्यक मानलं जातं. आणि वस्तूंना, साधनांना कमालीचे म्हणजेच काय? देवाप्रमाणे महत्त्व वाढते, त्यांच्यावरचे अवलंबित्व वाढते. एखादी स्त्री समजा जर नोकरीला जाते, तिच्याकडे वेळ कमी आहे, सकाळी जर तिला कुठल्याही गोष्टीचं कूट करायचं असेल तर ती वाटत बसणार आहे का उखळ घेऊन किंवा काय? नाही, त्यापेक्षा ती मिक्सरमध्ये काढेल. म्हणजे त्यावेळेला त्या मिक्सरची व्हॅल्यू जी आहे ती खूप वाढलेली असते. त्यावेळेला विचार करत बसत नाहीत की कोणाला चालेल का यातलं खाणं किंवा नाही. लक्षात आलं? म्हणजे तिथे त्या व्यक्तीची गरज भागवणं याला जास्त महत्त्व दिलं जातं. ओके, या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे आपण प्रश्नांची म्हणजे होम असाइनमेंटची उत्तरं बघणार आहोत. ठीक आहे, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत मिळेल आणि व्हिडिओ लवकरात लवकर बघता येईल.